आज वाढदिवस 29 फेब्रुवारी 29 जानेवारी आज त्यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या जल्लोषात वाढदिवस त्यांचा साजरा होतोय। या तलेगावच्या मैदानावरती अगदी त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून चला पंच सामना सुरू करायचा आहे। मैदानावरती सामना सुरू करायचा आहे। थँक्यू डीजे। 29 जानेवारी आज दिनेशजी पाटील यांचा वाढदिवस आणि 27 जानेवारी मुख्य आयोजक बाबूजी मांडे यांचा वाढदिवस। वाढदिवसाचं औचित्य साधून ही ठेवलेली एकविरा ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। संकल्प असावेत नवे तुझे, मिलाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे ही याच वाढदिवसाच्या शुभेच्छा। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दिनेशजी पाटील या शृंखलेचे मुख्य आयोजक आहे। त्यांच्या जोडीला नेहमी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे सर्व मित्र आणि सगळ्यांचा असलेला सपोर्ट आज ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती आणि मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा होतोय। जाऊया आपण मैदानावर। स्ट्राइकला येतोय निर्दोष, नॉन स्ट्राइकला फलंदाज सुजय आणि गोलंदाज समाधान बताले हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। समाधान बताले अतिशय चांगला भेदक मारा करतोय, वाखडणी जोगी गोलंदाजी करतोय। तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत। टॉस जिंकला वारदोली संघाने प्रथम बॉल घेतला हातामध्ये आणि बॉलिंग करताना मात्र समाधान बताले चांगली गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, खेळ निर्दोष तयार होतोय। हा चेंडू निर्दोषच्या बॅट मधून पायाचा झेल होणार, काही ते झेल होतोय। फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला, पहिला मोरा गारद झालाय चिरले संघाचा। डीजे मास्टर या ठिकाणी नागोरीच्या हवाल्यांचं आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। पहिला फलंदाज बाद झालाय, निर्दोष रवाना होतो तंबूच्या आश्रयाला। चांगला चेंडू होता आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय। धावत त्या 1-0। क्रमांक 3चा हा बॅटर मैदानाचं अक्षय। भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात मैदानावर। आज दिनेश पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर सागरातील शिंपल्यातील मोती, सूर्यासारखे तेजस्वी, चंद्रासारखे शीतल, गुलाबाच्या पाकळीवर टवटवीत असणारे आमचे दिनेश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नागोरीच्या हवाल्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। दादा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर। 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय। धावा त्या तब्बल 1-0। क्रमांक 3चा हा बॅटर येतोय अक्षय। गरज आहे धावसंख्या जमवण्याची। पहिलं षटक बंधनकार षटक आहे, पॉवरचा षटक आहे। इथे बॅटची कडा घेतली, पंचांकडे जोरदार अपील। पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय। धावसंख्या स्थिर असणार आहे, धावसंख्या 0 असणार आहे। कमालीची गोलंदाजी करतो, असं वाटलं होतं की टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करताना मात्र भेदक कामगिरी केली, असं वाटलं चिरले संघ काहीतरी करेल, पण इथे मात्र सबसे अपयशी ठरलाय या मैदानावर। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, समाधान बताले राईट टाइम उर्द मारा करतोय। पुन्हा एकदा व्हॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, मेडन ओव्हर पहिली टाकण्यात यश प्राप्त झालं आजच्या दिवसात। समाधान बताले काटेकी टक्कर, वीक पॉइंट मॅच होती, असं वाटलं चिरले संघ प्रथम फलंदाजी करताना चौकार षटकांची अतिशिबाजी करेल, पण समाधाननी टप्प्यावर नियंत्रण ठेवलं। गतीमध्ये परिवर्तन दाखवलं, कधी स्लोवर कधी फास्ट डिलिव्हरी केली आणि इथेच कुठेतरी निर्धाव षटक टाकण्याचा मान मिळलाय तो समाधान बताले याला। बरेच प्रेक्षक आले असतील, वारदोली संघाचे पाठराखी असतील, कोच असतील,
तर सर्वांचं बाबू मंडे आयोजित, केदार तेलंगे आयोजित, दिनेश पाटील आयोजित आई एकविरा चषक मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। चिरले संघाचे पाठराखी असतील, सपोर्टर्स असतील, त्या चिरले संघाचे सपोर्टर्स सर्व मनपूर्वक स्वागत असणार आहे। जाऊया पुन्हा एकदा मैदानावर। एक षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावकर धावा ते 1-0। 1-0 अशी धावसंख्या पाहायला मिळते। टॉस हारला प्रथम फलंदाजी करताना धावा जमवण्यात खूप सपसर असफल ठरलाय चिरले संघ। गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश पाटील। विघ्नेश पाटील येतोय वारतोरी संघाचा। हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे, ह्या मोसमातील इन्फॉर्म गोलंदाज आहे। फलंदाजी करण्यासाठी येतोय स्ट्राइकवर सुजल। नॉनस्ट्राइकला फलंदाज अक्षय। सुजल तयार खेळण्यासाठी सज्ज होतोय। लेफ्ट हँड ओव्हर मारा करतो। हा चेंडू खेळून काढलाय वाटिश लॉंगॉनला। क्षेत्ररक्षक तयार आहे, चेंडू अडवतोय, चेंडू खाली येतोय, चांगली फेकी म्हणता येईल। सिंगल। सिंगलनी संघाचं खातं उघडलंय, आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। आता खेळण्यासाठी येतोय अक्षय। अक्षय सुद्धा चांगला फलंदाज आहे। उरण पनवेल परिसरातून खेळताना आपल्या नावावर बरेच वेळा ट्रॉफीज जमवले, तो अक्षय येतो खेळण्यासाठी। गरज निर्णक्षणी चांगली धावसंख्या जमवण्याची। टॉस हारल्यानंतर 40 धावांचं टार्गेट सेट करायचं या ठिकाणी। इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे। चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय। फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। गुड रन बिटवीन द विकेट। या चेंडू टोटल धावा आल्या 2। धावसंख्या धावफलकावर 1-3 धावा। 1-3 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानावर। क्षेत्ररक्षक विहरचना, बॅकवर्ड शॉट लेग, फर्स्ट स्लिप, शॉट पॉइंट। 2 क्षेत्ररक्षक पण पाहतोय, एक मिड विकेटच्या दिशेने, एक लॉंग ऑनच्या दिशेने, तर दुसरा पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेने। लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री। गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहील। लेफ्ट हँड ओव्हर मारा करतोय। हा चेंडू चांगला फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, आला दमदार षटकार। पासून तर एक षटकार सुद्धा आला नाहीये, पण आज थंडी आहे, कमी षटकार पाहायला मिळतो। गोलंदाज तयार। इथे मात्र अक्षयने आक्रमक पवित्रा घेतला, चेंडू खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू ट्रायव्हर्स होतोय। जोरदार फेकी, पंचाकडे जोरदार अपील, गुड रन बिटवीन द विकेट। पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण करतोय फलंदाज अक्षय। धावसंख्या जाऊन पोहोचत टोटल 13 धावा धावफलकावर। तिसरी पंचांची कामगिरी करायचं आहे। हा 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 ठीक आहे ओके। या आपण बघा, धावबादची मोठी अपील केली होती, पंचांनी अपील स्वीकारले आणि आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहतो, ज्यांचा आज वाढदिवस आहे ते कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय दिनेश पाटील आणि संगम व्यावसायिक पंच संगम यांच्या मार्गदर्शनाखाली चेक केला जाईल चेंडू। संगम या माननीय श्री आदरणीय एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय श्री तेजस कैलास डाके
या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं। धावबादची पंचांकडे अपील केली आहे, चेक होतो इथे बोरकारचे मान्यवर त्यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं। डाके साहेब नो डाऊट त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं। आपलं देखील आई एकविरा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। जाऊया आपण मैदानावर। या चेंडूर धावा तब्बल 2-2 धावांच्या वतीने स्कोर बोर्ड पाहिजे झालं टोटल 13 धावा। एक बाद 13। अक्षय पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतोय। अक्षयने ओळखले जाणले आपल्या हातात सूत्र घेतलेत, चांगली बॅट ओपन करतोय इथे मात्र चांगला दमदार फटका चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्सलेंट ग्लोरियस बिग हिट होस लेग होता, खेळण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडूची सांगता झाली। धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 1-19। नागोरी चहा बघा चहावाली आलेल्या आहेत आणि सर्व प्रेक्षकांना रसिकांना या ठिकाणी ते चहा पुरवित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। ते त्यांची तो शेरशारी आपण ऐकणार आहोत। जाऊया मैदानावर। हा चेंडू थोडासा ऑफस्टमच्या बाहेर पंच संतोषजी पवार साहेबांनी जाणलंय, ओळखलंय, स्वैर मारा घोषित केलाय। आज आमचे पंच मैदान वैभव तोंडे पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात। व्यावसायिक पंच आहेत अविनाश मात्रे आणि संगम भोपी हे पंचांच्या भूमिकेत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। हा चेंडू खेळून काढलाय सुजलने, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, खराब क्षेत्राशी पाहायला मिळतोय। एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय। 2 धावा 21 22 धावा 22 धावा धावफलकावर। प्रतीक महाडिक आमचे रिसवाडीचे स्कोरर आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे। आता बरीच प्रेक्षकांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहे, बरेच क्रिकेट दर्दी या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं पूर्ण मनपूर्वक स्वागत। क्रॉस रनिंग केल्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा स्वैर मारा होता। अवांतर धाव संख्येत भर पडते, संघ जाऊन पोहोचतो 1-23। 1-23 धावा धावफलकावर। पहिलं षटक समाधान बताले निर्धाव षटक टाकला होता, असं वाटलं होतं की प्रेशर येईल चिरले संघासमोर, पण अक्षयने आक्रमक पवित्र घेतला, 2 षटकांची आतिषबाजी केली आणि 19 धावांची इथे जर काढतो तुम्ही खाल। जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर। 2 षटकांचा दुसरा षटक 2 षटकांचा खेळ संपलाय, तिसरा षटक आहे प्रगतीपथावर। धावसंख्या 23 धावा धावफलक 24 धावा धावफलकावर। 24 धावा धावफलकावर। गोलंदाज तयार, बॅकफुट गेला, जागा बनवली, चेंडू खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रायव्हल्स होतोय, सी मारेशे बाहेर, चौकार।
आलाय दमदार चौकार. गोलंदाज पुन्हा विकास तयार. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडला लागलाय. पंचांकडे जोरदार अपील. एक धाव 25 लेग बायच्या रूपाने एक धाव. एका धावेच्या वतीने धावसंख्या धावफलकावर टोटल 1 बाद 25. 29 धावा. 29 धावा धावफलकावर. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर असणार आहे. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. बाबू मांडे आयोजित, दिनेश पाटील आयोजित, केदार तेलंगे आयोजित आई एकविरा चषक 2024 हा पर्व या रजनीश क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट लेगला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी फलंदाज करतोय. एक धाव सहज पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते टोटल 30 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 10च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर येते पाहायला मिळते 30 धावा. या मैदानातून पाहिलं आज 32-35 धावा, 40 धावांचं मोठं टार्गेट जर सेट केलं ते होत नाहीये. काल याच मैदानावर 7 तास सामने सुरू झाले. 1:30 वाजेपर्यंत 50-60 स्कोर होत होता. नंतर 3 वाजल्यापासून 1:30 वाजल्यापासून शेवटच्या 7 वाजेपर्यंत 28, 27 आणि 32 याच्यावरती स्कोर गेला नव्हता. पण आज मात्र थंडी आहे, वातावरण ओलं आहे, त्याच्यामुळं चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 40 धावांचं टार्गेट जर सेट केलं तर निश्चितच चिरलेविरुद्ध खेळताना हा विजय संपादन करायचा असेल तर कर्पेश भोईर आणि मयूर पाटील या चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलं आज विकास आगिवले यांनी झेल सोडला आणि तो चौकार गेला. सॉरी, विकास आरिवलीने झेल सोडला तर चौकार आला. तो चौकार मागात पडणार का? पण इथे समीकरण पाहिजे झालं तर अवघड धावाचे टोटल 10. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी राखायची आहे. जाऊया आपण मैदानावर. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावाचे टोटल 10. 10ची सरासरी राखायचं आहे आणि ती राखली अजूनपर्यंत. स्ट्राईकला येतोय फलंदाज मयूर पाटील आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज चिरले संघाचा गोलंदाज साईनाथ ठाकूर. रमेश क्षीरसागर या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. गोलंदाज साईनाथ तयार. इथे मात्र लेग बिफोर द विकेटची मोठी अपील केली. पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. मयूर पाटील एक आक्रमक फलंदाज होता. ही गोल्डन विकेट्स मिळवले आणि पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय. तो तर इथं अक्षय लबडे यांच्याकडून ॲम्ब्युलन्स इथं आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. बघा पूर्ण बाबू मांडे तयारीत आहे. कोण फ्रॅक्चर झाला खेळताना तर इथं ॲम्ब्युलन्स आहे. दुखापत कोणाला होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण जाऊया मैदानावर. खेळण्यासाठी विनायक मोरे क्रमांक 4चा बॅटर. सतरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. कराव्या लागतील 30 धावा. चिरले संघाचा साईनाथ भेदक मारा करतोय. वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. अति वेगवान गोलंदाजी करतो. हा चेंडू खेळून काढलाय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज विनायक मोरे. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या टोटल पाहायला मिळते 11. आता समीकरण 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज.
निव्या 11 जीबी स्पोर्ट वारदोली विरुद्ध चिरले हा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र वाटते डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी पण थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. पंचांनी जाणलंय ओळखलंय स्वैर मारा घोषित केले पंचांनी. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचते टोटल 12 या धावसंख्येवर. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने एक क्षेत्ररक्षक पॉइंटला एक फर्स्ट स्लिप मध्ये दुसरा बॅकवर्ड शॉट लेग. गोलंदाज तयार साईनाथ. अति वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. साईनाथ काय गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय. टिचून मारा करतोय. समीकरण 15 चेंडू आणि 28 धावा. मी सांगितलं 40 धावाचं टार्गेट सेट केलं 35 धावा सेट केलं तर होत नाहीये या मैदानावर. कारण आता वातावरण थंड वातावरण आहे. अशा वातावरणात षटकार मारणे म्हणजे चांगली कसरत करावी लागेल फलंदाजाला. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. हवेमध्ये आहे चेंडू. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडू टोटल धावा आल्या 2. या 2ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर टोटल 14 धावा धावफलकावर. अजूनही 26 धावांची गरज असणार आहे. चेंडू असणार शिल्लक 14 चेंडू आणि 26 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये. एखादा मोठा फटका जर आला तर कमबॅक करेल वारदोली संघ. क्लिंग बोल्ड सुपर डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू साहिल तयार. 13 चेंडू 26 धावा. धापकड धावा टोटल 14 धावा. काय कमबॅक केलंय. पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय शेवटपर्यंत चिरले संघाने. पण इथे मात्र टर्निंग पॉइंट होणार का षटकार पाहायचं. षटकार येणार. इथे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय वाईड. म्हणजे 5 धावा या धावफलकावर आणि एकूण टोटल 19 धावा धावफलकावर. आता समीकरण अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 21 धावा. टर्निंग पॉइंट मी सांगितलं षटकार येणार का. पण 5 धावा आल्या आणि हा टर्निंग बॉल होईल. कारण 5 धावा आल्या चेंडूवर आणि आता गेम पलटले ती वारदोलीच्या बाजूने. निव्यास 11 जीबी स्पोर्ट वारदोली. आता जे डगआउट मध्ये खेळाडू थोडे खुश असणार आहेत बघा. जयवंत मिसाळता असतोय कारण निर्णयक्षणी गरज होती चौकार षटकाराची आणि आळय पंजा. आणि इथे मात्र पूर्णपणे बाजी पलटले. गोलंदाज तयार. इथे मात्र क्लिंग बोल्ड जवळ जवळ 8 फूट स्टंप उडवलाय. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला.
एक शॉट थर्ड मॅनला निर्णायक हिरो ठरणार का पंकज? नंदन तयार, राईट हँड ओव्हर द मारा करतोय आणि इथे मात्र पंकज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्रक्षेत्र येतो, झेल सुटलाय, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर 2 धावा आल्या, धावफलकर धावा त्या 22. आता जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. म्हणजे बॉल आणि धावांचा जर आपण फरक अंतर डिफरन्स जर पाहिला तर तो आहे फक्त 8 धावांचा. म्हणजे एखादा षटकार जर आला तर पूर्णपणे बाजू पलटवेल तो वारदोली संघ. ही गोल्डन जर विकेट्स मिळवली नंदननी तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो चिरले संघ. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला उपयोग नाहीये. अजूनही पंकज सारखा भला मोठा फलंदाज मैदानात आहे. पोंजीच्या मैदानात बऱ्याच वेळा चौकार षटकाची आतिषबाजी केली, ती गरज आहे हिरो बनण्याची पंकजला. आणि इथे मात्र पंकज चेंडू हवेत खेळलाय, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो हे जाणलंय विनायक मोरेने. इथे मात्र पंचाकडे जोरदार अपील केले, एक धाव, एकेरी धावसंख्या वधारते. टोटल धावसंख्या धाव 23 धावा. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज असणार आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते, बिग फाईट मॅच पाहायला मिळते रजनीतली मधली. आई एकविरा चषकच्या 2024चा हा पर्व आहे, थर्रार पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तो विनायक त्यांनी स्वतःच्या खांद्यावर जगून स्वीकारले, काय करणार विनायक. इथे मात्र विनायक थांबला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय, हा चेंड पकडलाय फलंदाज विनायक, येतोय तंबूच्या आश्रयाला. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. मैदानात जातो फलंदाज विघ्नेश पाटील, नॉस्ट्रेला पंकज. सामना आला होता, साईनाथ त्याच्या शेवटच्या चेंडूवर स्वैर मारा होता, 5 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की 12 चेंडू आणि 18 धावांची गरज होती फक्त, पण आता मात्र सामना पाहायला मिळतोय तो शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 17 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये, एखादा मोठा फटका जर आला तर वारदोली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. लेग बिफोर द विकेट, पंचांनी आपली स्वीकारली, फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. समाधान बघा, 12 चेंडू आणि 18 धावा मॅच आली होती, पण ते मात्र नंदननी आक्रमक गोलंदाजी केली, एका पाठोपाठ धक्के दिले आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. आता नंदन या गोलंदाजाने चिरले संघाचा जो पाठीराख आहे तो खुश असणार आहेत. आता पुढे समोर डगआउट पाहतो, वारदोली संघाचा नाराज असणार आहे. गोलंदाज तयार नंदन, हॅट्रिकच्या मोठ्या. इथे मात्र क्रॉस लाईन,
ब्यूटीफुल शॉट। हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो। सो सोनार की तो एक लोहार की हे दाखवून दिले समाधान या फलंदाजाने। घेतला समाधान बताले ऑलराऊंडर खेळाडू आहे। समाने काय शॉट केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून आला उत्तुंग षटकार। समीकरण 6 चेंडू आणि 11 धावा। आता काटेकी टक्कर दोन्ही बाजूनी सामना चुकतोय। आता चिरले संघाचे पाठराखे थोडेसे आता नाराज असतील। आता डगआउट मध्ये थोडा आनंद वाटतोय वारदोलीच्या डगआउट मध्ये। हा क्रिकेटचा खेळ आहे, गोलंदाज तयार होतोय। अलंकार सांघिक शेवटचा षटक घेऊन येतोय। गरज आहे ती आता 6 चेंडू आणि 11 धावा। स्ट्राईकला येतोय पंकज, क्रिकेटचा बाहुबली, वारदोली संघाचा बाहुबली आहे। पोंजीच्या मध्ये सातत्यपूर्ण जरी कामगिरी केली पंकजने। इथे मात्र लेग बिफोर द विकेट पंचांनी मोठी अपील केली। चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर। शेवटच्या 2 चेंडूवर सामना चुकले वारदोलीच्या बाजूने। 1 चौकार 1 षटकार 10 धावा आल्या शेवटच्या 2 चेंडू मागे। 5 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे। चेंडू पुन्हा जातोय सीमा रेषे बाहेर आणि वारदोली संघाच्या डगआउट मध्ये आनंद। काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो। असं वाटलं होतं की चिरले संघ सहज जिंकणार, पण समाधान आणि पंकजने आक्रमक पवित्रा घेतला। लगातार 3 चेंडूवर 3 बाउंड्री आल्या, 1 षटकार 2 चौकार। 3 चेंडूने सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळतोय। समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित चेंडू शिल्लक असणार 4 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची। पंकजच्या बॅट मधून आला दमदार षटकार। लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। जिसमें है दम वही बाजीगर सिंघम। पंकज